Hey guys, good morning. This is second day in Hong Kong. Weather खूप अमेझिंग आहे. अराउंड 18 डिग्री. हॉटेलच्या इथून आम्ही टॅक्सी केली. आम्ही स्टिंगशॉयमध्ये राहतो आणि खूप छान असं वेदर आहे, तर खूप मस्त वाटतंय. आम्ही तिकीट्स ऑलरेडी बुक केले होते. व्हिक्टोरिया पीक ट्रॅमचे आणि स्काय टेरेस 428चे. अराउंड 130 हाँगकाँग डॉलर पर पर्सन आहे. आम्ही तिकीट डायरेक्ट ऑनलाईन बुक केले होते म्हणून आम्हाला इतका रश मिळाला नाही. तुम्ही राईट साईडला बघू शकता किती मोठी लाईन आहे. तर मी सजेस्ट करेन तुम्ही कधी व्हिजिट केलं तर तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करा म्हणजे तुम्हाला डायरेक्ट एंट्री मिळेल. मी सिटीमध्येच हॉटेल बुक केल्यामुळे माझ्या हॉटेलपासून हे लोकेशन 29 मिनिट्समध्ये आपण पोहोचून जातो इथे. आणि तुम्ही बघताय ती ट्रॅम आहे. तर ट्रॅममधून आपण वरती जातो. तर खूप छान असं अमेझिंग होतं. पूर्ण माउंटन व्ह्यू तुम्ही बघू शकता. व्हिक्टोरिया पीक हिल हे वेस्टर्न हाफ साईडला आहे. लाइक तुम्हाला वेस्टर्नचा हाफ व्ह्यू मिळतो हाँगकाँगचा. खूप छान असं आहे आणि हे 552 मीटर्स आहे. मला जर क्राउड अव्हॉइड करायचा असेल तर तुम्ही अर्ली मॉर्निंग व्हिजिट करा. तुमच्यासोबत बेबी आहे तर पॉसिबल नाही आहे अर्ली मॉर्निंग येणं. बट हा 6 जनरेशन पासून चालत आलेला ट्रॅम आहे आणि हा आता थोडा मॉडिफाय केलाय की वरून त्यांनी रूफटॉप प्रॉपर असं ट्रान्सपरंट केलेलं आहे. खूप छान असा अमेझिंग व्ह्यू तुम्हाला मिळतो राईट लेफ्ट वरून रूफटॉप. तर खूप मस्त असं जर्नी आहे ही. तुम्ही नक्की व्हिजिट करा. ही ट्रॅम 1888 मध्ये बिल्ड झाली होती आणि नंतर त्याचं मॉडिफिकेशन केलं आणि ती अ, अशी थोडी ट्रान्सपरंट केली. खूप मस्त वाटतं. वरती तुम्ही पीकला पोहोचल्यानंतर इथे तुम्ही सोव्हिनियर्स घेऊ शकता. आम्ही इथून अतिरथसाठी एक छोटी ब्लू ट्रेन घेतली. माझ्यासाठी इयरिंग घेतले. खूप छान होते इयरिंग आणि ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स आहे इथे व्हिजिट करण्याचा. इथून तुम्ही वरती गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे शॉप्स आणि रेस्टॉरंट्स मिळतील. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये बसून सुद्धा व्ह्यू एन्जॉय करू शकता. जर तुम्हाला क्राउड अव्हॉइड करायचं असेल तर खूप ते बेस्ट ऑप्शन आहे. ट्रॅकमधून खाली जाताना इतका स्लोप आहे की तुम्ही प्रॉपर उभं नाही राहू शकत कारण तो खूपच जास्त स्लोप आहे आणि खूप मस्त आहे. मला तर पर्सनली खूप आवडला ट्रॅम ची जर्नी. तुम्हाला हायकिंग करायचं असेल तर तुम्ही हाईक सुद्धा करून जाऊ शकता. राईट साईडला हायकिंगसाठी त्यांनी प्रॉपर एरिया बनवलेला आहे. तर तो सुद्धा एक्सपिरियन्स तुम्ही इथे घेऊ शकता. खूप सेफली तुम्ही वर जाल.
आणि खूप प्रॉपर त्यांनी स्टेप्स ठेवलेल्या आहेत हायकिंगच्या. फोटोज, व्हिडिओज काढल्यानंतर आम्ही खाली आलो. इथून आल्यानंतर तुम्हाला एक्झिट पॉइंट मिळतो आणि तिथून परत तुम्ही ट्रॅम घेऊन मग तुम्ही खाली परत सिटीमध्ये जाऊ शकता. सिटीमध्ये गेल्यानंतर आम्ही विचार केला आपण आज इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवू. कारण 2 दिवस झाले आम्ही बाहेर थाई फूड आणि चायनीज फूड आणि हेच सगळं मॅगी वगैरेच खातोय. आणि तुम्हाला माहितीच आहे आपल्या इंडियन जेवणाची टेस्ट ही वेगळीच आहे. ती खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही आणि त्यामुळे आम्ही इथून टॅक्सी केली आणि त्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचलो. तर रेस्टॉरंटचं डायनिंग ते म्हणाले, की नाईट टाईमलाच सुरू होईल. सो त्यामुळे आम्ही थोडं डिसअपॉइंट झालो. पण बाजूलाच तिथे पिझ्झा एक्सप्रेस होतं. सो आम्ही तिथून पिझ्झा खाल्ला आणि मग आलो घराकडे. सो असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक यू सो मच. वेट फॉर नेक्स्ट ब्लॉग. थँक यू.